नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत छोट्या बटाट्यांची अख्ख्या बटाट्यांची भाजी कशी बनवायची। खूप छान अशी रस्सा भाजी होते। त्यासाठी हे बटाटे धुवून कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायची। नंतर ते उकडल्यानंतर काढून चिमट्याच्या सहाय्याने बाजूला काढून घ्यायची। बाजूला काढून घेतल्यानंतर त्याला सोलून घ्यायची। नंतर वाटण तयार करण्यासाठी आपल्याला लसूण, कढीपत्ता आणि आल्याचे तुकडे 2-3 घेतलेले आहेत। नंतर पेस्टसाठी कांदा 1 आणि टोमॅटो 1 असे घेतलेले आहेत। नंतर फोडणीसाठी कढई गरम करून घ्यायची। त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून छान अशी तडतड फोडणी देऊन घ्यायची। फोडणी खमंग बसली की प्रत्येक गोष्ट ही टेस्टीच होत असते। नंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून ती सोनेरी कलर येईपर्यंत छान अशी परतून घ्यायची। ही अख्ख्या बटाट्यांची भाजी खूप छान होते, खायलाही खूप टेस्टी होते। तुम्ही जरूर ही रेसिपी नक्की ट्राय करा, आवडल्यास शेअरही करा। सोनेरी कलर येईपर्यंत मस्त अशी परतून घ्यायची। नंतर त्यामध्ये लसूण, खोबरं, आल्याची पेस्ट घालायची, जी की आपण पहिल्यांदा करून घेतलेली होती। खमंग असा वास सुटेपर्यंत ती परतूनच घ्यायचं व्यवस्थित। कच्चापणा राहिला की मग चव छान येत नाही। नंतर त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे, लाल तिखट, धनेपूड, हळद, गरम मसाला, थोडा चाट मसाला। तेही मसाले पूर्ण मिक्स होईपर्यंत परतून आणि शिजवून घ्यायचे व्यवस्थित। तर त्याला चांगला कलर आणि टेक्स्चर येतं आणि खायलाही खूप चविष्ट होते। नंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आपल्या चवीनुसार आणि तेही छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून मसाले गरम करपणार नाहीत, परततील व्यवस्थित अशा हिशोबाने। नंतर त्यामध्ये मीठ घालायचं। जर तुम्हाला अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कमी साहित्यात आणि गावाकडची भरपूर खमंग अशी चव भेटणार आपल्याला यामध्ये। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा। आता उकळी काढल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेले उकडलेले बटाटे त्यामध्ये घालून द्यायचे। मी अख्खीच घातलेले, तुम्ही त्याला अर्धही करू शकता आपापल्या आवडीनुसार। खूप चविष्ट आणि खमंग होते। नंतर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित परतायचं। ती आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर खमंग असा बेत कुस्करून खाऊ शकतो, भाताबरोबरही खाऊ शकतो। ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।